गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। पोलीस भरतीमध्ये 2 मार्क कमी पडल्याने मराठा तरुणाची आत्महत्या। नागेश यादव वय वर्ष 23, राहणार बोरफळ, तालुका औसा, जिल्हा लातूर हा आपला बांधव काही वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करत होता। 5-6 परीक्षांमध्ये 1-2 गुणांनी हुलकावणी दिली। यावेळी 2 मार्कांनी वेटिंग लिस्टमध्ये नाव आले। घरची हलाखीची परिस्थिती, शेळा राखून व 1 एकर शेतीवर कुटुंबाचा खर्च पूर्ण होत नाही। प्रशासकीय सेवेत जाऊन घराचा उदरनिर्वाह भागवावा या उद्देशाने नागेश पोलीस भरतीची तयारी करीत होता। पोलीस बनण्याचे स्वप्न भंगल्याने व कुटुंबांच्या अपेक्षा पूर्ण न करू शकल्याने नागेशने टोकाचं पाऊल उचललं। आई मला माफ कर, माझ्यावर तुम्ही भरपूर खर्च केला, मात्र माझी पोलीस भरती होईल असे वाटत नाही, मला माफ करा अशी चिठ्ठी लिहून नागेशने अखेर जगाचा निरोप घेतलाय। सरकारने मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेऊन या सामाजिक प्रश्नावर मार्ग काढणे गरजेचे अशी मागणी आता सकल मराठा समाजाच्या वतीने होत आहे। जय शिवराय। मराठ्यांनो, जेवलात काय? जर आरक्षण असतं तर आज तुमचं माझं हे लेकरू आज जिवंत राहिलं असतं। आपण आहोत आता सध्या बोरफळ, तालुका औसा, जिल्हा लातूर, शॅडो मुख्यमंत्री अभिमन्यू पवार यांच्या मतदारसंघामध्ये। येथील एका मराठा तरुणाने केवळ 2 मार्क कमी पडल्यामुळे पोलीस भरती न झाल्यामुळे आत्महत्या केली आहे। तुम्ही या घराची परिस्थिती पाहू शकता। या अक्षरशः घरावर पत्रे देखील नाहीयेत आणि तो मुलगा जो आहे तो स्वतःच्या अल्पभूधारक शेतीमध्ये 2-4 शेळ्या चारत पोलीस भरतीचे तयारी करत होता आणि त्याचं केवळ 2 मार्कामुळे पोलीस भरती हुकल्यामुळे काल त्या तरुणाने स्वतःच्या शेतामध्ये बाबळीच्या झाडाला फाशी घेत आत्महत्या केली आहे। तुम्ही त्या घराची परिस्थिती पाहू शकता, काय आहे परिस्थिती आणि कशी तो ही करत होता। काय मराठ्यांनी नेमकी काय चूक केली आहे, कशामुळे नेमके मराठ्यांना हे हाल भोगावे लागत आहेत? आमदार अभिमन्यू पवार साहेब, तुम्ही मुख्यमंत्र्यांना एक निवेदन द्या, फक्त एक सही पाहिजे, फक्त मराठ्यांचे पोरं जगतील। का मारतायत मराठ्यांचे पोरं, का मारतायत तुम्ही? काय चूक आहे मराठ्यांची? एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी संजित चांदगुडे, बोरफळ। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।